मुंबईमध्ये युवक काँग्रेस आक्रमक सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा युवा काँग्रेसनं केला निषेध। मंत्रालयाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ युवक काँग्रेसचं आंदोलन। पुण्यामध्ये शनिवारी भाजपची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेत्यांसोबत घेणार बैठक। आमच्या हक्कासाठी मैदानामध्ये उतरलो, जीआर रद्द केल्याशिवाय आता थांबायचं नाही, ओबीसीमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। निलेश घाळवळला सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही, निलेश घाळवळच्या संदर्भात पोलीस आयुक्तांशी बोललो, अजित पवारांची माहिती। शस्त्र परवाना प्रकरणामध्ये आदेशाची प्रत समोर, 24 जून 2025च्या आदेशावर योगेश कदमांची स्वाक्षरी, पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते आदेश। मित्रपक्षाकडूनच योगेश कदमांवर टीका, योगेश कदमांसारख्या मंत्र्यांना घरी बसवायला हवं, रामदास आठवलेंचं वक्तव्य। शस्त्र परवान्यासंदर्भात विशेष अधिकार वापरले नाही, योगेश कदमांनी शिंदेंपुढे मांडली बाजू, शिंदेंचाही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा सूत्रांची माहिती। जिथे शक्य तिथे युती करणार, कुठे युती होऊ शकते याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यांची माहिती। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मंथन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नथुराम गोडसेसोबत तुलना, पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त विधान। दादांचा खवय्या अंदाज, अजित पवार यांच्याकडून भेळ आणि पाणीपुरीवर ताव। सरकार वाडा गोळीबार प्रकरणी मामा राजवाडेंना अटक, तर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, मामा राजवाडेंचं अटकपूर्वी वक्तव्य। राजन तेलींचा अनुभव मोठा आहे, प्रशासनावर त्यांची पकड आहे, त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, आमदार निलेश राणेंचं वक्तव्य। मंत्री बाबासाहेब पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यास त्यांचे हातपाय कलम करू, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा इशारा, बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध। शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा लातूरमध्ये निषेध, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असं केलं होतं विधान। अहमद विषयी प्रेम असलं तरी अहिल्यानगरचं म्हणावं लागेल, गोपीचंद पडळकरांनी ओबीसींना ठणकावलं, अहिल्यादेवींचं नाव कुणीही पुसू शकत नाही, पडळकरांचा ओबीसींवर संताप। छठपूजेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक, मुंबई पालिका मुख्यालयामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा, अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक, छठपूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी। गणेशोत्सवासाठी प्रयत्न केलेत आणि आता छठसाठी करतोय, मुंबईमध्ये सर्व धर्म समभाव आहे, अमित साटम यांचं महत्त्वाचं वक्तव्य। ओबीसी जेवढा रस्त्यावरती उतरेल तेवढं चांगलं आहे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार करा, प्रकाश आंबेडकर यांचं आरक्षणकर्त्यांना आवाहन। धाराशिवमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने, नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा महाविकास आघाडीचा आरोप, तर पराभव दिसत असल्यानं महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली, भाजपचा पलटवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावरती येणार, उद्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणार, ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये दोघे नेते एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, आरपीआयच्या आशुतोष निकाळजेंचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, शेकडो कार्यकर्त्यांसह केला पक्षप्रवेश। अमरावती विभागीय आयुक्तांच्या भेटीला भाजपचे आमदार, शेतकऱ्यांच्या पॅकेजमधून अमरावती जिल्ह्यासाठी 8 तालुके वगळलेल्या 8 तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी। कृषी मंत्र्यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी विशेष पॅकेजमधून काही तालुके वगळले, वाशिमचे काँग्रेस पक्षाचे आमदार अमित झनक यांचा आरोप। पुढील 25 वर्ष भाजपची सत्ता राहणार, आमदार बबनराव लोणीकरांचा दावा, हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी की निवडणुकीसाठी, लोणीकरांचा ठाकरेंना सवाल। धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप अजून संपले नाहीत, पूर्णपणे क्लीन चिट मिळालेली नाही, आमदार सुरेश धस यांचं महत्त्वाचं विधान। घायवळ बंधूंवर झालेले आरोप खोटे, सचिन घायवळ यांना निवडणुकीमध्ये उभं राहायचं होतं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न, घायवळांचे मामा जानकीराम अण्णा गायकवाड यांची प्रतिक्रिया। अमरावतीमधील 8 तालुके अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित, धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयामध्ये काँग्रेसचा ठिय्या, सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली, खासदार बळवंत वानखडेंची टीका।
रोहित पवार घायवळ बंधूंना अडकवण्याचा प्रयत्न करतायत. चुकीच्या गोष्टींसाठी रोहित पवारांना घायवळ बंधूंचा विरोध. सोनेगाव ग्रामस्थांचा रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप. आम्हाला निवडून यायचं आहे, त्यामुळे काहीतरी आश्वासन देतो. अजित पवारांच्या पक्षाच्या आणखीन एका नेत्याचं वादग्रस्त विधान. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला. मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. मी शेतकरी आणि कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. मंत्री बाबासाहेब पाटलांनी ट्विट करत मागितली माफी. चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची घोषणा. तर चिपीला व्हीजेएफ अर्थातच व्हॅज्युएबल गॅप फंडिंग देण्याचा महत्त्वाचा निर्णय. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर उल्हासनगरमधील रस्त्यांचं खोदकाम. आमची दिवाळी खड्ड्यात घालण्याचा विचार आहे का? नागरिकांचा महापालिकेला सवाल. संगमनेरमध्ये काही दिवसांपासून फ्लेक्स बाजीतून विद्रुपीकरण. फ्लेक्समधून होणारं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी सत्यजित तांबेंचा पुढाकार. मोहिदेपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक सुविधा नसल्याने विद्यार्थी त्रस्त. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी ठोस पावलं उचलावी, पालक वर्गाची मागणी. शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल. शासकीय मदतीनं अकोला तालुका वगळल्यानं बळीराजाचा संताप. शासनानं तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबईच्या नेरुळ आणि सिवूड्समध्ये वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचा मनस्ताप. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्या 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टिंगच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कोल्हापूर महानगरपालिकेची अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर. सर्व प्रभागांचे नकाशे सभागृहामध्ये प्रदर्शित. नागरिकांना पारदर्शक आणि सुलभ माहिती उपलब्ध व्हावी, हा उद्देश. कोल्हापूरकरांसाठी समाधानकारक बातमी. पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये घट. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामध्ये माहिती समोर. दहिसरमधील शुक्ला कंपाऊंडमध्ये सकाळपासून कारवाई सुरू. शुक्ला कंपाऊंडमध्ये पोलीस बंदोबस्त. माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्याकडून कारवाई थांबवण्याची मागणी. शालेय विद्यार्थी सुरक्षा संदर्भात न्यायमूर्तींसमोर अहवाल सादर. 1,60,000 शाळांपैकी 88,000 शाळांनी केला अहवाल सादर. अहवालाच्या संदर्भात न्यायमूर्तींकडून समाधान व्यक्त. भिवंडीमध्ये पालिकेची मोठी कारवाई. अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा. पालिकेच्या कारवाईनं व्यापाऱ्यांमध्ये आता खळबळ. ई-केवायसी साठी लाडक्या बहिणी थेट डोंगरावर. नंदुरबारमध्ये खर्डी खुर्दमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम. लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक. 5,000 जणांचं घरांचं स्वप्न पूर्ण होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत उद्या जाहीर होणार. रोहन घुगेंनी स्वीकारला जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार. तर आयुष प्रसाद नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा. कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाची मागणी. कप सिरपची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकणे महागात. अन्न आणि औषध प्रशासनानं 20 दुकानदारांना ठोकलं टाळं. कोल्ड्रिप कप सिरपनं अनेक बालकांचा मृत्यू. अन्न आणि औषध विभागानं जारी केलेला नंबर बंदच. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हेल्पलाईन क्रमांक बंद. हेल्पलाईन नंबर जारी, मात्र संपर्कच होत नाही. यंदाच्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधील 1,064 शाळांचं मोठं नुकसान. वर्गखोल्या आणि इमारतींची पडझड झाल्यानं शिक्षणावर मोठा परिणाम. कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक वाहन चालक खड्ड्यांपाठोपाठ. धुळीमुळे हैराण. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास. 4 दिवसातलं कल्याणच्या रस्त्यावरचं उडालं डांबर. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकून बिल थांबवण्याची नागरिकांची मागणी. अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र होणार रद्द. राज्यभरातील अनधिकृत विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. मुंबई मेट्रो 3ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद. भूमिगत मेट्रो 3 पूर्ण मार्गावर सुरू झाल्यास पहिल्याच दिवशी 1.5 लाख प्रवाशांनी केला प्रवास. मध्य रेल्वेची मोठी सूचना. 12 ऑक्टोबरला 30 तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर. त्यामुळे सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि सोलापुरातून परतणाऱ्या प्रवाशांची होणार गैरसोय. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये कर्जत स्थानकामध्ये प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज वाहतूक ब्लॉक. कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद. गडचिरोलीमध्ये रस्त्यांच्या कामांसाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. कामामध्ये हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा.
अकोला अकोट महामार्गावरील चोहट्टा बाजार परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई नागपूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. जळगाव जिल्ह्यातील 4 नाही तर संपूर्ण 11 तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं. अन्यथा 4ही मंत्र्यांना फिरू देणार नाही, महाविकास आघाडीचा इशारा. बीडच्या परळीमध्ये किसान सभेचं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणत तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चाचं आयोजन. कोल्हापूरमध्ये दूध संस्थाचालक आक्रमक. गोकुळच्या डिसेंबर रक्कम कपातीच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण. गोकुळ प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.